माझं नाव कुलदीप दिलीपराव मगर, वय वर्ष 40, राहणार तुळजापूर. ह्या सध्याच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका 2025 या निवडणुकीमध्ये माझा मोठा भाऊ अमरभैया अशोकराव मगर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं अध्यक्षपदाची निवडणूक लढवत होता. मग मी साहजिकच मोठा भाऊ या नात्यानं माझ्या भावाचाच प्रचार केला. पूर्वी मी राणादादाचं काम करत होतो, पर्यायानं विनोद पिटू गंगणेचंही काम मला करावं लागत होतं, पक्षाचं असो इतर कुठलेही काम असो. परंतु ड्रग्ज प्रकरणात विनोद पिटू गंगणे यांचं नाव आल्यानंतर मी त्यांचा संपर्क बऱ्यापैकी कमी केला आणि माझ्या भावानं काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवल्यामुळं मी भावाचं काम केलं, प्रचार भावाचा केला माझ्या मी. ह्याचा एक राग मनात धरून विनोद पिटू गंगणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून माझ्यावर हल्ला केला. त्याची एक पार्श्वभूमी म्हणजे त्या दिवशी 16 तारखेला दुपारी एक वाद झाला तुळजापूर शहरात रस्त्याच्या कामावरून. तो वाद त्या ठिकाणीच एक 10-15 मिनटासाठीच काय तर 15 मिनटात निवळून गेला. सगळा राग शांत झाला. जिकडं तिकडं दोन्ही बाजूचे कार्यकर्ते गेले. त्यानंतर अमरभैयाच्या घरी, अमरभैयाचं घर आहे लोहिया येथे, तिथं घरी आहे ही विनोद पिटू गंगणेनं त्यांचे कार्यकर्ते गोळा केले. एक 5-25 कार्यकर्ते गोळा केले, त्यांना सगळे सल्ले दिले, त्यांना शस्त्र पुरवठा त्यांनी स्वतःच केला आणि अमरभैयाच्या घरावर हल्ला करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना पाठवलं. तिथं गेल्यानंतर विनोद पिटू गंगणे यांचा भाचा सूरज नन्नू साठे आणि चेतन शिंदे, किशोर गंगणे यांचा मुलगा सागर गंगणे, नंदू गंगणे, बालाजी गंगणे, परत आणखीन किरण गंगणे त्यांचा चुलत भाऊ आहे शेखर किरण गंगणे हा एक. त्याच्यात असे जवळपास आणखीन इतर नावं हे सगळेजण मिळून अमरभैयाच्या घरावर दगडफेक करण्यासाठी किंवा हल्ला करण्याच्या उद्देशाने गेले 16 तारखेला. मग तिथं गेल्यानंतर प्रत्येकाच्या हातात कोयता, काट्या, बरेच शस्त्र होते आणि सूरज नन्नू साठे जो याचा प्रमुख सूत्रधार विनोद पिटू गंगणे यांचा भाचा आणि चेतन शिंदे ह्या दोघांकडे 2 रिव्हॉल्वर होत्या. त्यांनी तिथं हवेत जवळपास 4 राऊंड फायर केले. मग तिथं धीरजभाया पाटील, दिग्विजय पाटील, अमरभैया मगर यांनाही बातमी कळाल्यानंतर तात्काळ यांनी 5 मिनटात घराकडे धाव घेतली आणि त्यांना स्वतःच्या घरात जाण्यापासून रोखलं. कारण तिथं अमरभैयाची आई एकटीच राहते, 70-75 वय आहे त्यांचं. तिथं काय तर बरं वाईट होण्यापेक्षा त्यांनी सर्वांची माफी मागून त्यांना तिथून काढता पाय घेण्यास किंवा विनंती करून त्यांना बाहेर काढलं. मग हे सगळं प्रकरण मिटत असताना माझं घर आहे ST कॉलनीत. मी लातूर रोड म्हणून लोहिया मार्गे ST कॉलनीत जात असताना मला त्यांनी विठाई हॉस्पिटलसमोर गाठलं. हा सर्व जवळपास 5-25 लोकांचा जमाव, एक 10 ते 12 गाड्या होत्या. त्याच्या सूरज नन्नू साठे, चेतन शिंदे आत्ता जी नावं घेतले हे राऊंड फायर करत माझ्या अंगावर आले. 2 हवेत राऊंड फायर केले, काय साईडला केले. माझी मनस्थिती एकदम घाबरल्यासारखी झाली आणि प्रत्येकाच्या हे मी 2 व्हीलरवर होतो आणि ते पण सगळे 2 व्हीलरवर होते. समोरून फायर करतच माझ्या अंगावर आले की तू विनोद पिटू गंगणेच्या विरोधात प्रचार का केला. त्यांनी फायरिंग करून मला मारण्यास सुरुवात केली. मी बेशुद्ध म्हणजे कोसळलो तिथं. त्याच्यानंतर मी सागर गंगणे आणि जवळपास आणखीन एक भाचा आहे त्यांचा शुभम साठे, सूरज साठे जे पहिल्यांदा नाव घेतलं मी रिव्हॉल्वर घेऊन ज्यानं फायरिंग केल्या, त्या दोघाला तिथं स्पॉटवर पकडून DYSPच्या ताब्यात दिलं. पण परत हा सगळा जबाब मी 16 तारखेला घटना घडल्यानंतर मी 17 तारखेला ICUमध्ये होतो. मी यशोधरा हॉस्पिटलमध्ये, आता जिथं तुम्ही आहात तिथं ICUमध्ये माझं स्टेटमेंट दिलं. त्या स्टेटमेंटमध्ये मी सगळा जबाब माझा दिला होता. पण ICUमध्ये असल्यामुळं, कारण माझं ऑपरेशन मोठं झालं, जवळपास 30% आहेत माझ्या डोक्यात, जास्त काय मला आठवत नव्हतं. मग काल संध्याकाळी माझा पुरवणी जबाब घेण्यात आला. मग त्याच्यात सविस्तर मी बातमी दिली आहे
की ह्या पूर्ण घटनेचा प्रमुख सूत्रधार विनोद पिटू-गंगणे हाच आहे. ज्या लोकांनी आता ती तपासात पोलिसांना निष्पन्न होईल, ह्या सर्व लोकांना शस्त्र पुरवण्याचं काम विनोद पिटू-गंगणे यांनीच केलं. ह्या सर्व कार्यकर्त्यांना उचकवण्याचं काम विनोद पिटू-गंगणे यांनीच केलं. कारण ह्याच्यातला एकही कार्यकर्ता किंवा माझ्यावर हल्ले करणारा एकही व्यक्ती असा नव्हता की जो विनोद पिटू-गंगणे यांच्या शब्दाच्या बाहेरचा आहे. ह्या लोकांनी आजपर्यंत जेवढे काय कांड केलेत ती सर्व विनोद पिटू-गंगणे यांच्या सांगण्यावरून केलेत. त्यामुळे माझा स्पष्ट आरोप आहे, ह्या सर्व घटनेमागचा प्रमुख सूत्रधार विनोद पिटू-गंगणे हाच आहे आणि त्यालाच प्रमुख सूत्रधार मानून पोलिसांनी पुढील कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. म्हणजे त्याचा पराभव वगैरे समोर दिसत होता म्हणून त्यांनी. बरोबर आहे ना, पराभव समोर दिसत असल्यामुळेच ती शल्यमानात ठेवूनच माझ्यावर हमला केला ना त्यांनी. म्हणजे तुमच्या भावाच्या घरावर पण हल्ला केले, त्यानंतर तुमच्यावर पण हल्ला केला. हो हो, कोणाचं तरी जीवे ठार मारण्याच्या दृष्टीनंच त्यांनी केलं होतं हे. त्यांना त्यावेळेस नव्हतं का घरात? त्यावेळेस होता ना भाऊ, घरात होता ना त्यांनी. अमरबाया होता ना, तनच हातापाया पडून त्यांना बाहेर काढलं ना. त्याला काही मारहाण झाली नाही, तुम्हाला टार्गेट केलं? त्यांचं म्हणणं होतं दारात गेल्यानंतर अमरबायाच्या लहान भावाला आम्हाला मारायचं, तुम्ही बाजूला सरका, अच्छा, ऋषी मगन यांना ताब्यात द्या, ही त्यांची मागणी घरात जाऊन होती. आणि समोर त्यांच्या अमरबाया आला. म्हणजे आता समजा त्या घरात तुम्ही सापडला, त्यांना मारहाण करून त्यांना फक्त गावात त्यांची दहशत कायम ठेवायची होती. त्याच्या मागचा उद्देश त्यांचा प्रमुख हाच होता. ओमराजे निंबाळकरांनी पण एक स्टेटमेंट दिलंय की तुळजापूरचं कुठेतरी बीड व्हायचं आणि इथला आका कोण आहे? आका 100% पिटू-गंगणेच आहे. आणि बीड व्हायचं राहिलंय का तुळजापूर? मला सांगा की. आता ड्रग्स प्रकरण तेवढ्या जोरात झालं, आता डायरेक्ट हवेत फायरिंग झाल्या, 2 जणांकडे 2 रिव्हॉल्वर, ती ह्यांची बातचीच, सगळी गंगण्याचीच लोक, मला मारहाण करणारी तेच. आज 10-15 वर्ष झालं सत्ता त्यांचीच आहे नगरपालिकेवर. मग दुसरा कोण आहे विरोधक? मला सांगा की. नवीन विरोधक त्यांना अमरभायाच्या रूपानं तयार झाला, हेच त्यांना कुठंतरी खटकलं असावं. पिंटू-गंगण्याचा आका कोण आहे? पिटू-गंगणे स्वतःच पिटू-गंगणेच मोठा आका आहे तुळजापूर शहराचा. आता त्यांचा राजकीय वरद असतो कोण आहे तुम्हाला माहिती आहे चांगलंच. कोणाच्या जीवावर त्यांनी एवढी डेअरिंग करतात किंवा काय करतात ते मी वेगळं सांगायची गरज नाही. ती पोलिसांनी जे कलम आता माझ्यावर हल्ला करणाऱ्यापैकी 6 ते 7 जण अरेस्ट केलेत असं मी ऐकतोय किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मी वाचलेलं आहे. तेच कलम त्यांनी विनोद पिटू-गंगणे यांच्यावर लावून त्यांना अटक करून घ्यावी. मी दत्तात्रय काशीनाथ मोती, राहणार वालोड, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. शिवसेना पक्षाचा उपजिल्हाप्रमुख म्हणून मी काम करतो. आता जे ह्या यशोधरा हॉस्पिटलमध्ये माझे जावाई कुलदीप मगर हे आहेत, त्यांच्यावर काल परवा एक जीवघेणा हल्ला झाला. आमच्या पुरीचं नशीब चांगलं म्हणून आज आमचे जावाई आम्हाला पाहायला मिळतात. म्हणून करता मला या ठिकाणी एवढंच नमूद करायचं आहे. एक तुळजापूरसारखी एक पवित्र नगरी, ज्या ठिकाणी शक्तिपीठ आहे, त्या शक्तिपीठामध्ये जर असे गुंड प्रवृत्तीचे लोक एक भाजप पक्षाचे म्हणून त्यांनी एक नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि कुठंतरी एक पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळं त्यांनी आमच्या जावावरती कुलदीप मगरवरती त्यांनी जीवघेणा हल्ला केला. प्रशासनाला मला एवढंच सांगायचं आहे, शासनाला मला एवढंच सांगायचं आहे, त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावरील ह्याच्या आधी बी ड्रग्स प्रकरणातील गुन्हे आहेत त्यांना अटक झाली ती, परंतु ती थोड्या दिवस झालं जामिनावर बाहेर आलेले आहेत. म्हणून करता असे जे काय आरोपी सततच जर मोकाट सोडले तर तुळजापूर नगरी पुढील भविष्यातसुद्धा अशांत राहील.
म्हणून प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे काय आपल्या संविधानामध्ये आहेत ते लावून त्यांना अटक करावी, एवढीच माझी विनंती आहे. नाही, प्रमुख मागणी एवढीच आहे की राजकारणाच्या ठिकाणी असावं. एक वैचारिक लढाई आपण म्हणतो म्हणून राजकारण करतो, पण एखाद्याचा जीवघेणा हल्ला करणं आणि मग ह्याचा प्रचार केला त्याचा केला नाही म्हणून करणं हे योग्य नाही. माझी प्रशासनाला एवढीच विनंती राहील, जे कोण हे असे माथेफिरू हल्लेखोर आहेत ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, त्यांना कायद्याचा आपला धाक दाखवला पाहिजे आणि कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक केली पाहिजे, एवढीच आमची प्रमुख मागणी आहे. कारण कुलदीप मगर हे कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, राजकारण सगळेजण करतात, पण ते माझे व्याही पण आहेत, माझे नातेसंबंध आहेत. म्हणून आज आम्ही हॉस्पिटलला त्यांना बघण्यासाठी या ठिकाणी आलो. आणि माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला एवढीच विनंती राहील की हे जे कोण मेन आरोपी आहेत, ज्याच्या सांगण्यावरून हे केलं गेलं, ज्यांनी हवेत फायरिंग केलं गेलं, कोयत्यांनी मारलं गेलं, ही तर तुळजापूरची संस्कृती नाही आहे. मग तुळजापूरचा बिहार नेमकं कोण करतं आहे, कशा पद्धतीनं तिथलं राजकारण चाललं आहे. आणि अशा पद्धतीने जर अशा होतकरू तरुणांना, कारण ते शेती आणि बिझनेस त्यांचा दोन्ही करतात, ते कुठल्याही अशा भांडणं त्याच्या अगोदर नव्हते. आणि या पद्धतीने त्यांच्यावर जो हल्ला झाला फक्त राजकीय अकस्मापोटी झाला असेल तर मला असं वाटतं की प्रशासनानं याच्यामध्ये लक्ष घालून हे जे कोण आरोपी असतील हे तातडीनं अटक केले पाहिजेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात आम्ही तसं पालकमंत्री मोदयांशीही बोललो आहे. त्यांनीही शब्द दिला आहे की आम्ही बाबा SP सांगितलं आहे, DYSP साहेबांना सांगितलं आहे, तिथले प्यायला ते बोललेले आहेत आणि योग्य ती कारवाई लवकरच होईल असं आम्हाला आमच्या पालकमंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांनी पण सांगितलेलं आहे. नाही, याच्या संदर्भामध्ये आम्ही आता तिथले जे PI आहेत, DYSP आहेत, SP आहेत यांची चर्चा करू. हा विषय आम्ही पालकमंत्री महोदयांच्याही कानावर घालणार आहोत आणि लवकरात लवकर हा जो कोण आका बोका जो कोणी असेल त्याला लवकरच अटक केली जाईल, एवढंच माझं म्हणणं असं राहील प्रशासनाला की त्याला लवकरात लवकर अटक करावा. आता ज्याच्यावरती हल्ला झाला आहे त्यांचं जर हे स्टेटमेंट असेल, निश्चित पोलीस प्रशासन याच्यावरती गांभीर्यानं लक्ष घालून जर तसं असेल तर आरोपी हा आरोपीच आहे. त्याच्यामुळं पोलीस प्रशासन याच्यावरती लक्ष घालून निश्चित जर तसे तो आरोपी असेल तर निश्चित त्याच्यावरती ते कारवाई करणारच आहेत.